रसिक मित्रांनो नमस्कार। मी कवी नंदकुमार गोरडे उर्फ बद्रीनाथ गोरडे। रसिक मित्रांनो 1992 मध्ये लिहिलेली कविता आहे। आपल्याला माहिती त्या काळामध्ये काही धार्मिक विचारांवर आधारित पक्षांचा त्या काळात उदय झाला होता आणि आजही आपण बघतो की धर्म जात या विचारांनी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय आणि राजकारणासाठी आपली पोळी या राजकारणामध्ये भाजून घेण्याचा प्रयत्न काही राजकारणी लोक करत असतात। हे राजकारणी लोक म्हणजे माझ्या दृष्टीने पांढऱ्या शुभ्र वस्त्रांकित कपड्यांमधले गिधड आहेत की जे काय करतात, समाजामध्ये दुई पसरवून आपल्या सत्तेचा सोपा करतात, सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग सोपा करतात। आणि त्यावर आधारित ही कविता मी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिक्षण घेत असताना ही कविता त्या काळच्या तत्कालीन वार्षिक अंकामध्ये प्रसिद्ध झाली होती आणि आजही तीच परिस्थिती आहे। तरुणांना उद्देशून लिहिलेली कविता आहे। कवितेचं नाव आहे गिधाड। थांब नवयुवका, थांब नवयुवका, जर टाकणार असेल पुढे पाय। थांबणार नवयुवका, जर टाकणार असेल पुढे पाय। विचार कर, नजर टाक त्या शुभ्र वस्त्रांकित गिधाडावर। अर्थात तुमच्या लक्षात असेल शुभ्र वस्त्रांकित गिधाड म्हणजे काय, तर स्वार्थी लबाड राजकारणी। थांब नवयुवका, जर टाकणार असेल पुढे पाय, तर विचार कर, नजर टाक त्या दूरवर बसलेल्या शुभ्र वस्त्रांकित हैवानावर। बसला आहे तो टपून, बसला आहे तो टपून तुम्हा आम्हा सर्वांना गिळायला। बसला आहे तो टपून तुम्हा आम्हा सर्वांना गिळायला। मोहू नको जाऊस त्याच्या रूपावर। खूप छान दिसतोय, आपल्याला त्याचा लुक आवडतोय, हे की नाही। शुभ्र वस्त्रांकित म्हणजे पांढऱ्या शुभ्र खादीच्या कडक कपड्यांमध्ये आपल्या समोर येतात आणि आपल्याला ते काय करतात, त्यांच्या विचारांनी, त्यांच्या विचारामध्ये एक आकर्षण आपल्या प्रति निर्माण होतं। अर्थात त्याच्यासाठी ते धर्माचा, जातीचा आधार घेतात आणि मग त्यांचा जी उद्देश असतो की खुर्चीपर्यंत पोहोचायचं, सत्तेपर्यंत पोहोचायचं, त्याच्यासाठी आपल्याला ते प्यादे बनवतात। आणि म्हणून कवी म्हणतोय की मोहून जाऊ नकोस त्याच्या रूपावर, कदाचित बोलावील तुला, कदाचित बोलावील तुला धर्मसंस्थापनेच्या खोट्या आशेवर। कदाचित बोलावील तुला धर्मसंस्थापनेच्या खोट्या आशेवर, पण लक्षात ठेव, पण लक्षात ठेव ते आहे भयानक त्या गिधाडापेक्षाही। पण लक्षात ठेव ते आहे भयानक त्या गिधाडापेक्षाही। जे असतं टपलेलं मेलेल्या माणसाच्या शरीरासाठी, जे असतं टपलेलं मेलेल्या माणसाच्या रक्त मांसावर। पण हे शुभ्र वस्त्रांकित गिधाड, पण हे शुभ्र वस्त्रांकित गिधाड आहे चटावलेलं, पण हे शुभ्र वस्त्रांकित गिधाड आहे चटावलेलं। निर्जीव नसलेल्या पण असहाय्य असलेल्या, निर्जीव नसलेल्या पण असहाय्य असलेल्या जनतेच्या रक्त मांसाला चटावलेलं। निर्जीव नसलेल्या परंतु असहाय्य असलेल्या जनतेच्या रक्त मांसाला चटावलेलं। जर टाकणार असशील पुढे पाय, जर टाकणार असशील पुढे पाय, तर विचार कर। जर टाकणार असशील पुढे पाय, तर विचार कर। घे हातात मशाल प्रखर सत्याची, घे हातात मशाल प्रखर सत्याची। असू दे सामर्थ्य तिच्यात, असू दे सामर्थ्य तिच्यात, शतकानुशतकाचा अंधकार नष्ट करण्याचा, शतकानुशतकाचा अंधकार नष्ट करण्याचा। थांब युवका, जर टाकणार असेल पुढे पाय, तर विचार कर, नजर टाक त्या शुभ्र वस्त्रांकित गिधाडावर। धन्यवाद।